मित्रांनो, चतुरराव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असतो आणि अनेक विषयांबद्दलची माहिती गोळा करत असतो. तर काही दिवस आधी आम्ही होतो साताऱ्यातील माण तालुक्यात. तिथे काही गावांमध्ये आम्हाला एक खूपच सुखद दृश्य पाहायला मिळालं. तिथे आम्ही असे सिमेंट नालाबांध पाहिले की ज्यांच्यातून अजिबात पाणी लिकेज होत नव्हतं, उलट पाणी काठोकाठ भरलं होतं. आम्ही म्हटलं, वा, हा काय चमत्कार आहे. कारण सामान्यपणे जेव्हा आम्ही गावांमध्ये फिरतो, आम्हाला हीच तक्रार ऐकायला मिळते की सीना व गळके आहेत, त्यांच्यात पाणीच टिकत नाही. तर आमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की या गावात कसं काय बुवा हे एवढे उत्कृष्ट दर्जाचे सिनाब बनले? नाही, काय काय गुपित काय भाऊ? मग काय, आम्ही या प्रकरणाचा छडा लावला आणि या मागचं गुपित जाणून घेतलं. आणि हे गुपित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चतुरराव, आपण नाही तर याच गावातले आपले एक शेतकरी बंधू प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून हे गुपित सर्वांना सांगणार आहेत. वा, तर चला मंडळी, भेटूया 80 वर्षाच्या एका उमद्या, तरुण आणि धडाकेबाज आजोबांना आणि त्यांच्याकडून एक गुरुमंत्र घेऊया. माझं नाव जगन्नाथ कुंडलिक सूर्यवंशी, मुक्काम पांढरवाडी, पोस्ट महिमानगड, जिल्हा सातारा. तर या बंधाऱ्यांचं काम ज्या वेळेला चाललं तेव्हा गावकऱ्यांची आमची एक बॉडी तयार केली होती. आम्ही किती 22 शेतकऱ्यांची बॉडी तयार होती. त्याचे 3 ग्रुप केले होते. 7 जणांची बॉडी ह्या 4 बंधाऱ्या होती. आम्ही हे काम बघायचं. तिथून गेलं की पड्याली जाधववाडीची काही लोक होती, काय कोळवाडीची होती. असे हे प्रत्येकाला काम आम्ही वाटून दिली होती. प्रत्येकाने त्या बंधाऱ्यावर जायचंच. पाणी मारणारा पाणी मारतोय का नाही, कॉन्ट्रॅक्टर किती खोल बघतो या. अगदी रात्रंदिवस आम्ही बसून येत होतो, रात्रंदिवस. का की प्रेमच भयंकर व या कामावर दुसरं काय आम्हाला दिसायचं नाही. 6चे 6 बंधारे आमचे असे आहेत की बंधारावर भरला का नाही तर त्या बंधाऱ्याच्या खाल्ल्या बाजूला गेला तर तुम्हाला बोटा एवढी सुद्धा धार अशी दिसणार नाही. पाहते पाणी आजही त्याच्याबद्दल आम्ही खात्री, का आमचं कामच खात्रीशीर झालेलं आहे. त्यात कुठं लिकेजच नाही. मटेरियल चांगल्या तऱ्हेची वापरली. आम्ही स्वतः तिथं आहे. आम्ही जातीनं करून घेतलं काम. हे काम जे आहे की जरी शासनानं दिलं असलं तरी काम आपलं आहे. आपलंच पैसे शासनाकडे गेलेले आहेत, तेच शासन फिरवून परत आपल्याकडे देतंय आणि त्या कामासाठी आपण बारकाव्यानं लक्ष देऊन ते काम करून घेतलं पाहिजे. शासनाची जबाबदारी संपलेली आहे पैसे दिल्यानंतर, पण काम करून घेणं हे आमचं कर्तव्य. पाया कसे खोदतात, त्यात मटेरियल कसे टाकतात, पाणी किती मारतात, ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. सिमेंट किती टाकतो, वाळू कुठल्या दर्जाची आहे आणि खडी कसली आहे, हे मिश्रण करताना त्यात टाकायचं असतं प्रमाण 5-6 पोत्याचं. जर कंत्राटदार 3च पोती टाकायला लागला तर आपलं दर्जेदार काम होईल का? नाही होणार. आणि आपल्या बंधाऱ्यात पाणी पाझरून निघून जाणार. मागचे दिवस पुढंच. कशामुळं? आपल्या गैरहजेरीमुळं. आपण तिथं हजेरी लावलीच पाहिजे. शेतकऱ्यांनी नुसता शेतकरी गेला तरी तो थोडासा नॉर्मल आहे, गावकरी आलेत, मटेरियल चांगली वापरा असं होणार. पण कोणी बघिनाच तिकडं तर काय चोराच्या उलट्या बॉम्बा. चला, बरं आहे गावकरी साथ देतात आपल्याला, असं होता कामाने. एक वेळ वाळू खराब आली होती, ते ट्रॅक्टर माघारी पाठवले. त्यात माती होती म्हणून 4 टायल्या गेल्या माघारी. तिथनं त्या बंधाऱ्यावर बघा. पण म्हणलं परत असली काय वाळू आणू नको, पण आम्हाला इथं क्लिअर माल आण, तर उद्या चालू कर काम. ते काम बंद राहिलं तरी चालेल. इथपर्यंत आम्ही त्याला दमदाटी करायचो. मला इतर गावाला अशी सूचना द्यायची या की ही काम जी होतं या ही चांगल्या तऱ्हेवर त्याच्यावर लक्ष जर ठेवलं तर आम्हाला जो आज रिझल्ट मिळाला आहे तो रिझल्ट त्यांना सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं माझा अगदी 100% त्यांना आवर्जून सांगणं आहे.
उत्पन्नात चांगला फरक पडला, चांगला म्हणजे चांगला. पाणी वेळच्या वेळेला मिळायला लागलं, जी पिकं आम्ही घेत नव्हतो ती सुद्धा घ्यायला लागलो नाही. इथं हे बघा 6 एकर शेती आहे, त्यातनं कधी 6 किलो धान्य नाही निघालं. आमच्या वडिलाला नाही, आमच्या बापाला नाही, आज्याला नाही, आणि आम्हाला अर्ध्या आयुष्याला आम्हाला. पण आज त्या ठिकाणी पाची पक्वान नाही तयार आहे. कशामुळं? त्या पाण्यामुळे. आमच्या स्वप्नात बी नव्हती पाणी आम्हाला बघायला मिळेल, पण जे काम सुरू झालं ते एका 6 महिन्यात आम्हाला पाणी बघायला मिळेल या नजरेनं. आमचा तृप्त आत्मा झाला, आजही झाला.